माझ्याकडे कालच एक पेशंट आला आणि म्हणाला, मॅडम मला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे आणि मला अमुक अमुक गोळी द्या आणि मला आरईबीटी आणि सीबीटी ही थेरपी दिली पाहिजे. आता इथे नेमकी प्रॉब्लेम काय होतोय बरं? हा माझ्या आधी आणखी एका दुसऱ्या डॉक्टरला भेटून आला आहे. म्हणजे कुठला डॉक्टर? गुगल डॉक्टर किंवा चॅट जीपीटी. आजकाल आपण काय करतो, सगळे सिम्पटम्स घेतो, म्हणजे लक्षणं घेतो, टाईप करतो आणि आपल्याला डायरेक्ट गुगल रेडीमेड फॉर्मॅट देतो. म्हणजे काय, आपल्याला मळमळ होते तर होऊ शकतं तुम्हाला पोटाचे आजार आहे, ऍसिडिटी आहे किंवा गॅस्ट्रो इंटेस्टाईनचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो किंवा कॅन्सर पण असू शकतो. आता त्याच्यात प्रॉब्लेम काय होतोय माहितीये का? छोटेसे लक्षण जे आहे त्याचा सिंपल आजार पण असू शकतो, पण कधी कधी गुगलमध्ये टाईप केल्यामुळे हा आजार मोठा वाटायला लागतो. त्याच बरोबरीला काय होतं, सेल्फ मेडिकेशन. गुगलवरनं आपण शोधतो की कुठली मेडिसिन घ्यायला पाहिजे आणि अननेसेसरी मेडिसिन सुद्धा आपण खात असतो. कधीतरी आवश्यक नसतात तरीही आपण इन्व्हेस्टिगेशन करत असतो. म्हणजे आपण डॉक्टरला सांगतो, सर माझं सिटी स्कॅन करून घेता का, MRI करून घेता का, पण याची आवश्यकता बिलकुल नाही. तर पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाणार ना, तेव्हा काय करायला पाहिजे, फक्त लक्षणं सांगा, डॉक्टर निदान करतील. दुसरी गोष्ट, ऐकण्याच्या टेंडन्सीनी जा, सांगण्याच्या टेंडन्सीनी जाऊ नका की हे ट्रीटमेंट दिली पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आपल्याला जर डॉक्टरांनी काही आवश्यक इन्व्हेस्टिगेशन्स किंवा मेडिसिन्स दिल्या असतील तर गुगलवर जाऊन परत त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत हे सर्च नका करू. कारण साईड इफेक्ट तर तसा बाजरीच्या भाकरचाही आहे आणि पॅरासेटमॉलचाही आहे. त्याच्यामुळे कॉस्ट बेनिफिट रेशोचा विचार करूनच डॉक्टरने तुम्हाला प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्याच्यामुळे पुढच्या लक्षात ठेवा, गुगल डॉक्टरकडे नाही जायचंय, चलच्या डॉक्टरकडे जायचंय.